सर 24 न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। मुरुम शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या दत्तक बाळ प्रकरणात आता प्रशासनावरच गोपनीयतेच्या उल्लंघनाचे आरोप होत आहेत। या प्रकरणात महिला साक्षीदारास रात्रीच्या वेळी पोलीस ठाण्यात बोलवल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला असून यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे। सदर प्रकरणात बीड येथील सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल, दामिनी फाउंडेशनच्या दीपाली भोसले व युवराज डावरे सलग 2 दिवस मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याकरिता ठिय्या मांडून बसले होते। त्यानंतर गुन्हा दाखल करून संबंधित गुन्हा 40गाव येथे वर्ग करण्यात आला। परंतु या प्रकरणात साक्षीदार असलेल्या महिला मुरुम शहरातील असल्याने त्यांची गोपनीयता राखण्याची मागणी त्यांनी प्रशासनास केली होती। तथापि दामिनी फाउंडेशनच्या अध्यक्ष युवराज डावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासनातील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या वेळी संबंधित साक्षीदार महिलेला फोन करून पोलीस ठाण्यात या, तसेच तुम्ही सामाजिक कार्यकर्त्यांना माहिती दिली का असा जाब विचारल्याचे सांगण्यात येते। या संदर्भात युवराज डावरे यांनी संबंधित क्रमांकावर फोन करून गोपनीयतेचा प्रश्न उपस्थित केला असता त्यांच्याशी असभ्य व शिवीगाळ करत संवाद करण्यात आला असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। महिलांशी रात्री अशा पद्धतीने संवाद साधणे योग्य नाही, प्रकरण गंभीर असून प्रशासनाने अधिक जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे असेही डावरे यावेळी बोलताना म्हणाले। या प्रकरणातील संबंधित कॉलचा ऑडिओ देखील सामाजिक माध्यमांवर व्हायरल होत असून यामुळे प्रशासनावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। दरम्यान या प्रकरणी प्रशासनाने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही।